आजचा आपण हा जो व्हिडिओ तयार करतोय, हा व्हिडिओ 2024च्या निवडणुका आणि त्या संदर्भामध्ये माझी भूमिका हे सांगण्यासाठी म्हणून करतोय। आपल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये 13-14 साखर कारखाने आहेत आणि ऊसाचं पीक हे मोठं आहे। या मतदारसंघामध्ये पंचगंगा, वारणा, कृष्णा अशा नद्या, बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत। त्याचबरोबर कष्टाळू शेतकरी आहेत, जमीन चांगली आहे आणि म्हणून ही जी काही ऊसाची शेती आहे त्याच्या बाबतीमध्ये गोड ऊसाची कडू कहाणी अशा पद्धतीची ही पुस्तिका आम्ही तयार केलेली आहे। महाराष्ट्रामध्ये मराठवाडा, विदर्भामध्ये आत्महत्याचं लोन चालू आहे, परंतु ते इकडे येऊ नये आणि हे जर यायचं नसेल तर ऊसाचा भाव उत्पादन खर्चावर आधारित असं आपल्याला प्रतिटन 5 रुपये, 1000 रुपयापेक्षा जास्त मिळाला पाहिजे, ही आमची याच्यातली भावना आहे। पण याच्यासाठी मग हे गोड ऊसाची कडू कहाणी काढलं कशासाठी, तर याच्यामध्ये मी तुम्हाला हे दाखवणार आहे की शरद जोशींच्या नेतृत्वाखाली आम्ही हे संबंध आंदोलन केली। याच्या आतल्या पानामध्ये जे आंदोलन जोरदार चालू होती त्या काळामध्ये हे इथं मनमोहन सिंगांच्या पर्यंत हे ऊसाचं आंदोलन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांनी मनमोहन सिंगांच्या पर्यंत हा संबंध आंदोलन नेलं आणि मी विशेषतः मनमोहन सिंगांना या भूमिका चांगल्या पद्धतीने समजावून सांगितल्या। मनमोहन सिंगांनी सी रंगाराजन हे जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ आणि भारताचे गव्हर्नर यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार केली आणि या कमिटीने ऊस आंदोलनाचा जवळजवळ काही गरज नाही अशा पद्धतीची सूत्र दिली। त्यांनी त्या शिफारशी केल्या। थोडं इथं त्यासाठी आम्ही त्यांचा सपत्नीक बेंगलोरला मी सत्कारही केलेला होता। त्याच वेळेला आम्ही ह्या सोनिया गांधी आहेत आणि सोनिया गांधी काँग्रेसच्या मोठ्या नेत्या, त्यांनाही याविषयी आम्ही सगळी माहिती दिलेली आहे आणि त्यावेळेला मी कोल्हापूरचे आणि महाराष्ट्रातले काही प्रमुख कार्यकर्ते यांच्यासोबत मी त्यांना ही माहिती देत होतो। या सगळ्या गोष्टीचा सांगण्याचं तात्पर्य असं आहे की या पुस्तिकेमध्ये आम्ही जे पहिलं पान हे जे सांगितलंय की याच्यामध्ये थोडं बाजारभावाची ह्याला जी काही आपण किंमतीची पातळी जी होती ही किंमत कशी होत होती 80 सालापर्यंत शेतीमालाचे भाव आणि इतर गोष्टीमध्ये आम्ही सोन्याचा एक भाव की जगामध्ये सोनं हे सर्व ठिकाणी त्याला मूल्य सारख्या प्रमाणात आहे आणि म्हणून त्यावेळेला 1980 पर्यंत शेतीमालाच्या बाजारात 1 लिटर कापूस 1 क्विंटल कापूस विकला की 1 तोळा सोनं खरेदी करता येत होतं आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये 3 टन ऊस विकला की 1 तोळा सोनं खरेदी करता येत होतं किंवा 5 क्विंटल अन्नधान्य विकले की 1 तोळा, म्हणजे 1 तोळा खरेदीसाठी 3 टन ऊस विकावा लागत होता। आज जर बघितलं तर 1 तोळा सोनं घ्यायसाठी 25 टन ऊस द्यायची वेळ आलेली आहे। तेव्हा या संबंध गोष्टी ज्या काही शेतीमालाचे भाव कमी कमी होत गेले आणि त्यांना उत्पादन खर्च वाढत गेला, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जे शिल्लक राहत होतं ते कमी राहायला लागले आणि शेतकरी कर्जबाजारी व्हायला लागला। याचे परिणाम मुलाबाळांचे लग्न कार्य, मुलांचं शिक्षण, माणसांचं घरातल्या लोकांचं आरोग्य किंवा जनावरांचा औषधोपचार याच्यावर सगळ्यावर परिणाम होत गेला आणि त्यामुळं शेतकरी रस्त्यावर आला। 2000 साली शरद जोशींनी या शेतकऱ्यांना सगळ्यांना मार्गदर्शन केलं आणि दौंडच्या परिषदेमध्ये जी आमचे मित्र शिवाजीराव नानखिले यांनी ती परिषद घेतलेली होती, त्या परिषदेमध्ये या देशातला SMP चा कायदा शरद जोशींनी आम्हाला समजावून सांगितला। तोपर्यंत या महाराष्ट्रातल्या कोणीही साखर कारखानदारांनी हा SMP चा कायदा स्टॅट्युटरी मिनिमम प्राइस जे वैधानिक किमान भाव हे काय आम्हाला समजावून सांगितलं नव्हतं, परंतु शरद जोशींनी सांगितलं की या देशामध्ये फक्त 2च पिकांना SMP दिला जातो आणि ते 2 पिकामध्ये एक ऊस आणि दुसरा ताग आहे आणि या 2 पिकांना शेतकरी काही आठवड्या बाजारात विकू शकत नव्हता, कारण या पिकांना आठवड्या बाजारात असं किलो क्विंटल असं काही गिराईक मिळत नव्हतं आणि हे सगळं दोन्ही पिकं हे उद्योगपतींना म्हणजे तागाचं पीक हे बारदान तयार करणाऱ्या उद्योगांना, सुतळ्या तयार करणाऱ्या, ताडपदऱ्या तयार करणाऱ्या उद्योगाला द्यावं लागत होतं आणि ऊस हे पीक साखर कारखान्याला द्यावं लागत होतं। जर का कारखानदारांनी पैसे दिले नाही तर शेतकरी ऊसाचे तागाचे पैसे वसूल करायला
हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ शकणार नाहीत. हे भांडवलदार लोक हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत कारखानदार जातील, पण शेतकरी तिथपर्यंत जाणार नाहीत, जाऊ शकणार नाहीत. आणि म्हणून त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी हा SMPचा कायदा केला. आणि या 2 पिकासाठी SMPच्या कायद्यामध्ये अशी तरतूद केली की 15 दिवसात जर का शेतकऱ्याचे पैसे दिले नाहीत तर या कारखानदारांना बेड्या बसतील, त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल. आणि त्यामुळं फौजदारी कारवाईच्या बडग्यामुळं हे सगळे कारखानदार आम्हाला 15 दिवसामध्ये ऊसाचे पैसे अदा करत होते. हे धागा पकडून किंवा हा कायदा आमच्या लक्षात आला आणि त्या कायद्याला धरून आम्ही याच्यामध्ये काम करायला लागलो. या कायद्याला धरून ऊसाचं आंदोलन सुरू झालं. त्याचबरोबर त्या कायद्यामध्ये भार्गव समितीच्या शिफारसींचा उल्लेख केलेला होता आणि त्या कायद्यामध्येच त्या शिफारसींना कायदेशीर आधार देऊन त्यांनी जे सांगितलं होतं भार्गव समितीने की कारखानदार आता साखरेच्या पैशावर ऊसाचे भाव देत आहेत, त्याच्याऐवजी त्यापेक्षाही अधिक म्हणजे उपपदार्थ आता बरेचसे तयार होत आहेत आणि या उपपदार्थापासून जो काही पैसा मिळतो त्याच्यातला 50% पैसा ऊस उत्पादकाला दिला पाहिजे. अशा पद्धतीची तरतूद या कायद्यामध्ये केलेली होती. आणि त्यामुळं या कायद्यातली 50%ची तरतूद कलम 5 प्रमाणे त्याच्यात कायदेशीर तरतूद केली. आणि त्याच्यामुळं काय होत होतं की साखरेच्या पैशाबरोबरच उपपदार्थाचे पैसे सुद्धा आम्हाला मग दुसरा हप्ता, तिसरा हप्ता आणि फायनल पेमेंट अशा पद्धतीने मिळत होतं. या दोन्हीच्या आधाराने आणि शरद जोशींच्या नेतृत्वाखाली आम्ही जे काही धोरणबंदीचं आंदोलन केलेलं होतं ते यशस्वी झाल्यावर आम्ही हे आंदोलन सुरू केलं. तर याच्यामध्ये आता जो काही आजची परिस्थिती आहे त्याच्यामध्ये काय काय बिघाड झाले हे आपल्याला पाहायचंय. 2001-2 पासून आम्ही जे आंदोलन केलं ते SMPच्या आधाराने केलं. परंतु कारखानदारांना असं झालेलं होतं की काही झालं तरी हा SMPचा कायदा नको होता, कारण SMPच्या कायद्यामध्ये त्यांना बेड्या बसण्याची तरतूद होती. त्याचप्रमाणे 5 सेक्शन मध्ये उपपदार्थाचे पैसे शेतकऱ्यांना द्यावे लागत होते. त्यांना काही करून हे कायदे बदलायचे होते आणि म्हणून त्यांनी जे काही पुढचा कार्यक्रम केला तो मी तुम्हाला तपशीलवार सांगणार आहे की हा जो आता तक्ता आहे हा आपल्याकडचा सर्वात जुना साखर कारखाना कृष्णा सहकारी साखर कारखाना त्याच्या अहवालामध्ये शेवटच्या पानात त्यांनी हे छापलेलं आहे. आणि याचा सगळा जो काही अभ्यास केला तो आमचे मित्र लक्ष्मण पाटील की जे आमचे तालुक्याचे अध्यक्ष आहेत त्यांनी केला. आणि याच्यामध्ये त्यांनी लक्षात आलं आमच्या सगळ्या की याच्यात जो काही 50 साली 60 साली 61 साली जो काही भाव मिळाला तो फक्त 52 रुपये होता. एका टनाला 52 रुपये भाव मिळाला. आता दिसताना तो कमी दिसतो पण त्यावेळेला 112 रुपये तोळा सोनं होतं. म्हणजे 2 टन ऊसामध्ये 1 तोळा सोनं येत होतं. आज 1 तोळा सोनं घ्यायला 25 टन ऊस द्यायची पाळी आलेली आहे. परंतु शेतकऱ्यांना ऊसाचे भाव जे काही वाढीव मिळत गेले 10%ची सरासरी वार्षिक दरवाढ ह्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसते. आणि त्याच्यामुळं दर 10 वर्षांनी हे ऊसाचे दर दुप्पट होत गेले. म्हणजे इथं जे 52 होता तो इथं 70 साली 69, 70 ला 94, 105 म्हणजे 50च्या बरोबर दुप्पट झालेला आहे. त्याचप्रमाणे मग तो 80 साली इथं 200च्या वर गेलेला आहे. म्हणजे पुन्हा इथं दुप्पट झालेला आहे. त्याच्यानंतर इथं 90 साली 500च्या वर गेलेला आहे. म्हणजे 200चा 400, 400च्या वर म्हणजे दुपटीच्याही वर गेलेला आहे. त्याच्यामध्ये आता या बाजूला तुम्ही बघितलं तर 2000 साली 1000 वर गेलेला आहे. आणि त्यानंतर 2010 साली तो 2450 झालेला आहे की म्हणजे 2000च्या वर दुपटीच्या पुढे गेलेला आहे. सरासरी 50 वर्षाचा इतिहास असं सांगतो की दर 10 वर्षांनी ऊसाचे दर हे दुप्पट होत गेलेले आहे. परंतु इथं 2010 नंतर हा जो 20 साली 5000च्या वर जायला पाहिजे होता तो गेलेला नाही. तो इथं फक्त 2925 रुपये आहे. म्हणजे या ठिकाणी 2010 ला 2450 असणारा भाव 2020 ला 5000 व्हायला पाहिजे. परंतु आम्ही 5000 मागितला तर राजू शेट्टीने ही दादांची मागणी अवास्तव असं सांगायला सुरुवात केली.
आणि 3,000 रुपयामध्येच गेले 14-15 वर्षे ऊसाचा भाव अडकलेला आहे. आता याच्यासाठी ज्या काही गोष्टी साखर कारखानदारांनी केल्या, साखर कारखानदार आणि तथाकथित स्वाभिमानी शेतकरी संघटना की ज्यांचे नेते आमदार झाले, खासदार झाले आणि मग त्यांच्या मताला जास्त महत्व आलं आणि याचे परिणाम काय झाले तर हे तुम्हाला मी याच्यामध्ये पुढच्या तक्त्यामध्ये दाखवून देतो की या संबंध याच्यात हा जो तक्ता आहे, हा तक्ता सगळ्यात महत्वाचा आहे. याच्यामध्ये जे फेरफार करण्यात आले, हे फेरफार कधी केले, का झाले, त्याला जनमताचा विरोध का झाला नाही, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजावून सांगणार आहे की याच्यामध्ये त्यांनी भाव पाडण्यासाठी हे जे काही 8.5% रिकव्हरीवर 94-95 पर्यंत किंवा त्याच्या आधीपासून 8.5% रिकव्हरीचा बेस धरून आम्हाला हा SMP दिला जात होता. तेव्हा याच्यामध्ये हा जो प्रीमियम देण्याचा बेस धरलेला होता तो 8.5% होता. 8.5% ची वाढ कधी झाली तर इथं 4-5 साली 9% झाला. हा 9% का झाला की आपल्याला माहित आहे की माणसाची साखर कमी होते, जास्त होते, परंतु इथं काही जमिनीची साखर वाढली नाही किंवा नदीच्या पाण्याची साखर वाढली नाही. मग 8.5चं 9 का केलं तर याच्यामध्ये एकच आहे की शेतकऱ्यांना कमी भाव देण्यासाठी हा बेस वाढवलेला. मग याचं साल फक्त 4-5च का आलं यालाही काही महत्व आहे. 2004 साली आम्ही जे काही 4 सालापर्यंत ऊसाचे भाव मागल ते मिळवत होतो, संघटना अभेद्य होती आणि शरद जोशींच्या नेतृत्वाखालची संघटना ही फोडण्याचं पाप हे 4 साली झालं हे लक्षात ठेवा. 2004 साली स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना झाली. या कामासाठी माझ्याकडेही लोकांनी, अनेक नेत्यांनी प्रयत्न केला, परंतु मी काही त्याच्यामध्ये सामील झालो नाही. परंतु राजू शेट्टीने 2004 ला वेगळी शेतकरी संघटना काढली. शरद जोशींची आमची शेतकरी संघटना फोडण्याचं काम केलं. त्यावेळेला मी एकत्रित असलेल्या शेतकरी संघटनेचा ऊस आंदोलनाचा सरसेनापती होतो. परंतु या लोकांनी वेगळी संघटना केली आणि वेगळी संघटना केल्याबरोबर ज्या लोकांनी त्याला करा म्हणून सांगितलेलं होतं त्याच्यामध्ये आजचे नेते, सर्वात ज्येष्ठ नेते आहेत हे शरदचंद्रजी पवार होते, त्याच्यामध्ये कैलासवासी गोपीनाथ मुंडे होते, कैलासवासी विलासराव देशमुख होते. हे काँग्रेसचे, भाजपचे आणि राष्ट्रवादीचे कारखान्यांचे प्रमुख लोक या सगळ्यांनी मिळून राजू शेट्टींना ही संघटना, आमची संघटना फोडायला लावली, नवी करायला लावली आणि ते केल्याच्या बदल्यात त्यांना बक्षीस म्हणून 2004 सालीच शिरोळ मतदारसंघामध्ये आमदार केलं. आता एकदा निवडून आलेला माणूस, शेतकरी प्रतिनिधी आणि सगळ्या कारखानदारांचा आणि राज्यकर्त्यांचा लाडका झालेला, सगळीकडनं चर्चा करायची तर शेट्टी साहेबाशी करायची. शरद जोशी ही ऊस आंदोलनामध्ये बाजूला गेले, मलाही बाजूला जावं लागलं किंवा लोकांनी टाकलं. आम्ही हारलेलो लोक, राजूभाई निवडून आलेले आणि त्याच्यामुळं सगळ्या चर्चा त्यांच्याशी सुरू झाल्या आणि त्यांना हाताशी धरून या साखर कारखानदारांनी हे जे काही 4-5 साली त्याला 4 ला आमदार केल्यानंतर 4-5 साली लगेच 9% केलं. त्याच्यानंतर मग तुम्हाला त्या 9%चं इथं 9.5% झालेलं दिसतंय 9-10 ला. मग 9-10 लाच का झालं तर 9-10 ला 9 सालच्या निवडणुकामध्ये राजू शेट्टी खासदार झाले आणि खासदार झाल्यावर त्यांनी पुण्यकर्म काय केलं तर 9चं 9.5 केलं. त्याच्यानंतर पुढे ते 9.5चं 10 झालं. 10चं आज 10.15 झालेलं लक्षात ठेवा. म्हणजे याच्यामध्ये झालं असं की आपल्याला बेसिक जो काही भाव होता तो 8.5% होता, त्याच्यावरनं त्यांनी 10.15 केला आणि यामुळं शेतकऱ्यांचं 2.5% रिकव्हरीचं नुकसान झालेलं आहे. यामध्ये सुरुवातीच्या काळात ॲव्हरेज जो काढत होते रिकव्हरीचा ॲव्हरेज तो आदल्या वर्षाचा असायचा. आदल्या वर्षाच्या ॲव्हरेज मध्ये एकूण ॲव्हरेज न काढता पीक ॲव्हरेज घेतला जात होता. पीक ॲव्हरेज म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 3 महिन्याचा, थंडीच्या 3 महिन्यामध्ये ऊसाची रिकव्हरी जास्त लागते आणि त्यामुळे तिथं जास्त सरासरी येत होता. ती पद्धत बदलून या सगळ्या लोकांनी, राजू शेट्टी सह सर्व लोकांनी, कारखानदारांनी ही पद्धत बदलली आणि ॲव्हरेज रिकव्हरी काढायला सुरुवात केली.
ॲव्हरेज मध्ये कारखाना सुरू झाल्यापासून कारखाना बंद होईपर्यंत याची सरासरी निघायला लागली. आपणा सर्वांना माहिती आहे की साखर कारखाने ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये सुरू होतात. त्यावेळेला त्या साखर कारखानदार तिथं ऊसाची रिकव्हरी कमी असते, ऊस कवळा असतो आणि बंद व्हायला मार्च एप्रिल आलेला असतो, ऊन वाढलेलं असते आणि त्या काळामध्ये सुद्धा रिकव्हरी खाली आलेली असते. त्यामुळे ॲव्हरेज रिकव्हरी ही पीक ॲव्हरेज पेक्षा 1 ते 1.25% कमी होते. इथं या दोन सिस्टम मध्ये इथं हे फरक करून आणि पीक ॲव्हरेजचं ॲव्हरेज करून यांनी 3% रिकव्हरी चोरलेली आहे. आणि 3% म्हणजे आजच्या म्हणजे गेल्या सीझन मधच्या दराच्या हिशोबाने बघितलं तर 1% म्हणजे 315 रुपये आणि 3%चे जवळजवळ 925 रुपये. म्हणजे या सिस्टम मध्ये 1000 रुपये शेतकऱ्यांचं टनामागं चोरी झालेली आहे. हे आता तुमच्या लक्षात येत असेल. यामध्ये एवढ्यावरच हे थांबले नाहीत, तर यामध्ये पुढं तुमच्या असं लक्षात येईल की याच्यामध्ये एसएमपीचा कायदा बदलून FRP आणला. म्हणजे या दोन गोष्टी झालेल्या आहेत. हा जो तक्ता आपण बघितला त्याच्यामध्ये बेस त्यांनी बदलला, त्याच्यामध्ये ॲव्हरेज काढण्याची रिकव्हरीचा ॲव्हरेज काढण्याची पद्धत बदलली आणि 3% रिकव्हरी चोरली. पण एवढ्याने त्यांचं समाधान झालं नाही. त्यांनी त्याच्या पुढे जाऊन ते ज्या खासदार होते आणि शरद पवार साहेब कृषी मंत्री होते त्यावेळेला त्यांनी हा एसएमपीचा कायदा बदलून FRPचा कायदा आणला. एसएमपीच्या कायद्यात काय होतं हे पहिल्यांदा आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आणि एसएमपीच्या कायद्यामध्ये जर का 15 दिवसामध्ये शेतकऱ्यांना ऊसाचं बिल दिलं नाही तर कारखानदारावर फौजदारी करण्याची तरतूद होती. आणि त्यामुळे कारखानदार 15 दिवसामध्ये ऊसाचा पेमेंट देत होते. ते शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक चांगली गोष्ट होती. एसएमपीच्या कायद्यामध्ये त्या काळामध्ये भार्गव समिती बसलेली होती आणि भार्गव समितीने असं सुचवलं की साखरेच्या दरावर आतापर्यंत आपण जे काही शेतकऱ्यांना ऊसाचा भाव देतोय, आज साखरेबरोबरच कारखानदार बरेचसे उपपदार्थ तयार करतात. तर या उपपदार्थातील सुद्धा 50% रक्कम ही शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी सुद्धा त्या काळातल्या राज्यकर्त्यांनी एसएमपीच्या कायद्यात सेक्शन 5A टाकला आणि त्याच्यामध्ये उपपदार्थातील 50% रक्कम शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे अशा पद्धतीची कायदेशीर तरतूद करून घेतलेली होती. परंतु FRP करत असताना या लोकांना जे साखर कारखानदारांना हा कायदा एसएमपीचा जो त्रासाचा होता त्याच्यातले दोन्ही बाजू ज्या शेतकऱ्यांच्या फायद्याच्या होत्या त्या त्यांनी काढून टाकलेल्या आहेत. एक काय केलं तर 15 दिवसात भाव नाही दिला तर फौजदारीची तरतूद होती ती काढून टाकली. आज भाव जर का ऊसाची बिलं मिळाली नाही तर तरतूद एवढीच आहे की साखर आयुक्ताकडे तक्रार करणे, साखर आयुक्तांना RRC काढणे, ती तहसीलदारकडे देणे आणि याच्यामध्ये कोर्ट कचेऱ्या करून 4-4, 5-5 वर्ष हे शेतकऱ्याला ऊसाची बिलं मिळत नाहीत. आज आता हा कायदा गेल्यामुळं 3-3 महिने झाले तरी सुद्धा ऊसाची बिलं मिळालेली नाही आहे. तर ही वस्तुस्थिती आहे. दुसरं असं झालं की हा जो 50% रक्कम दिली पाहिजे ही जी तरतूद होती आणि हे 5A मध्ये होती, हा 5A वगळलेला आहे. हा जो कलम 5A वगळला त्याचं नोटिफिकेशन आहे 22 ऑक्टोबर 2009 ला हे नोटिफिकेशन निघालेलं आहे. आणि हे सगळं नोटिफिकेशन जर तुम्हाला दाखवलं तर याच्यामध्ये हा जो क्लॉज 5A शॅल बी ओमिटेड हा जो महत्वाचा हा जो क्लॉज आहे 5A शॅल बी ओमिटेड काढून टाकणे, ओमिट करणे म्हणजे वगळणे. हा 5A वगळल्यामुळे काय झालंय तर 5A मध्ये असं होतं की शेतकऱ्याला उपपदार्थातले 50% रक्कम मिळाली पाहिजे. तर 5Aच काढून टाकल्यामुळं 50% रक्कम मिळायची जी तरतूद होती ती याच्यातली निघून गेलेली आहे. दोन गोष्टी याच्यामध्ये झाल्या, एसएमपी आणि FRP आल्यामुळं आम्हाला जे बिलाचं संरक्षण होतं 15 दिवसात बिल मिळालं नाही तर त्याच्यावर फौजदारी होत होती ते निघून गेलं. आणि दुसरं जे उपपदार्थामध्ये 50% वाटा आम्हाला मिळत होता तोही इथं 5A क्लॉज काढून टाकल्यामुळं तोही मिळणं बंद झालं. आणि याच्यामुळं आणखी आमचे 500 ते 1000 रुपये नुकसान व्हायला सुरुवात झाली. तेव्हा अशा पद्धतीने दोन्ही गोष्टी झाल्या. पण आता त्याच्याही पुढे जाऊन त्यामध्ये 2-3 गोष्टी झाल्या की या सगळ्या FRP
आणि SMP याचं जे काही गणित होतं ते कारखानदारांनी असं सांगायचं कारखाना सुरू व्हायच्या वेळेला की आम्हाला FRP देणं कठीण आहे, कारखानदारी अडचणीत आहे. आज कारखानदारीला 50-60 वर्ष झाली, 70 वर्ष झाली आणि अजूनही त्यांच्या अडचणी संपत नाहीत. FRP देणं सुद्धा अवघड आहे अशी भूमिका कारखानदारांनी मांडायची आणि राजू शेट्टीने FRP घेतल्याशिवाय सोडणार नाही अशा पद्धतीची भूमिका मांडायची. शेतकऱ्यांना असं वाटायचं की हे आपल्या हितासाठी राजू शेट्टी करतात, परंतु या दोघांचा हिशोब असा होता की FRPच्या पुढं ऊसाचा भाव जाऊ द्यायचा नाही आणि ही खेळी गेली अनेक वर्ष त्यांची यशस्वी होत गेली. परंतु आता शेतकऱ्यांच्या हे सगळं लक्षात आलेलं आहे की आपल्या याच्यामध्ये फसवणूक होती आहे. तेव्हा या दोघांनी मिळून 3000च्या वर दर जाऊ दिला नाही. परंतु आतापर्यंत याच्या काही गोष्टी दाखवलेल्या आहेत ते मी तुम्हाला एक दाखवून देतो की आता याचे काही मगाशी मी तुम्हाला दाखवलं की श्री रंगाराजन कमिटी आणि त्यांचं मनमोहन सिंगांनी त्या कमिटीची स्थापना केली. त्या कमिटीमध्ये ज्या 5 शिफारशी झाल्या त्याच्यामध्ये 2 शिफारशी कारखान्याच्या फायद्याच्या होत्या. कारखान्याचा फायदा झाल्याशिवाय आमचाही फायदा होणार नव्हता म्हणून आम्ही त्या शिफारशी करून घेतल्या. एक होतं की रिलीज मेकॅनिझम, की दर महिन्याला इतकी साखर विकली पाहिजे हे बंधन होतं, ते आम्ही त्या रिलीज मेकॅनिझम मध्ये काढून टाकलं. दुसरी शिफारस होती ती संपूर्ण लेवी काढून टाकण्याची होती. त्या लेवीचं आंदोलन, पुष्कळ मोठी आंदोलन आम्ही केली. जे काही 10% उरलेली लेवी होती ती सुद्धा श्री रंगाराजन कमिटीच्या शिफारशीमध्ये निघून गेली. आता त्या पुढच्या शिफारशी होत्या की श्री रंगाराजनने 2 कारखान्यातले अंतराळचट काढून टाका, त्याशिवाय कारखानदारी चांगली चालणार नाही. तर ही शिफारस काही राज्य आणि केंद्र सरकारने मंजूर केली नाही. त्याचबरोबर त्यांनी जो प्रपोर्शनेटली वाटा जो करायचा होता की ऊसाची बिलं 70% ऊस उत्पादकाला आणि 30% मध्ये कारखाना चालला पाहिजे किंवा मग 75-25 अशा पद्धतीची जी भूमिका घेतलेली होती, यासाठी एक कमिटी तयार केली. आणि ही जी कमिटी आहे ही सर्वात महत्वाची कमिटी आहे, लक्षात ठेवा. या कमिटीचा जे अध्यक्ष आहेत हे ऊस दर नियंत्रण मंडळ जे आहे, तेव्हा याचे जे अध्यक्ष आहेत ते महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी आहेत, IAS ऑफिसर आहेत आणि सर्वात वरिष्ठ IAS जे महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी आहेत हे अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर त्याचे जे सचिव आहेत ते साखर आयुक्त आहेत, तेही IAS आहेत. जे दुसरे सदस्य आहेत ते फायनान्सचे सदस्य आहेत, चीफ सेक्रेटरी आहेत, ॲग्रिकल्चरचे चीफ सेक्रेटरी आहेत आणि कॉर्पोरेशनचे चीफ सेक्रेटरी आहेत. असे हे 5 IAS ऑफिसर या कमिटीमध्ये आहेत. ही हाय लेवल कमिटी आहे. 5 शेतकरी प्रतिनिधी आहेत आणि 5 साखर कारखान्याचे प्रतिनिधी आहेत. त्याच्यात 3 सहकारी कारखान्याचे आहेत आणि 2 खाजगी कारखान्याचे. तर अशी 15 जणांची कमिटी आहे. सुदैवाने त्या आंदोलनामध्ये मी असल्यामुळे या कमिटीमध्ये मी पण आहे. या कमिटीची ही जी मीटिंग झालेली आहे, या कमिटीच्या मीटिंगला हे सगळे सदस्य हजर होते. ही जी 16-17ची मीटिंग आहे इथं या तारखेला ही मीटिंग झालेली होती आणि 15-16च्या तिसरी आणि हंगाम 16-17ची पहिली मीटिंग ही 25-11-16ला झाली आणि त्या सभेचं जे प्रोसिडिंग आहे ते मी सगळं तुम्हाला इथं दाखवणार आहे. कारण त्या सभेमध्ये मी पहिल्यांदा ही भूमिका मांडली की आता या कायदे दुरुस्त्या झाल्यामुळं ऊस उत्पादक शेतकरी म्हणून आम्हाला जो ऊसाचं बिल मिळालं नाही म्हणून फौजदारी करण्याचा अधिकार होता तो SMPतला तुम्ही काढून टाकला, FRP तो ठेवला नाही. जे आम्हाला 50% रक्कम उपपदार्थातली मिळत होती ती पण आता FRP मध्ये तुम्ही काढून टाकलेली आहे आणि जो बेस होता 8.5%चा तो 10.25 केला. त्यामुळे आमच्या बाजूचे जे काही होतं ते सगळं तुम्ही काढून टाकलेलं आहे. आता जे कारखान्याच्या बाजूचं आहे आणि कारखान्याचे जो काही भ्रष्ट आणि अकार्यक्षम कार्यक्रम चाललेला आहे, कारभार चाललेला आहे, त्याला संरक्षण ते का आहे ते अंतराच्या अटीचं आहे. आणि म्हणून आम्ही सांगितलं की 2 साखर कारखान्यामधील अंतराची अट काढून टाका. हे मी पहिल्या मीटिंग मध्ये सांगितलेलं होतं आणि ते प्रोसिडिंग मध्ये इथं सगळं लिहिलेलं आहे की 2 साखर कारखान्यामधील अंतराची अट काढून टाका. त्यावेळेला आयुक्तांनी इथं सगळं वाचून दाखवलेलं आहे, ठरलेलं प्रोसिडिंग झालेलं सगळं वाचलेलं आहे. माझं जे काही म्हणणं आहे ते सविस्तर त्यांनी इथं घेतलेलं आहे आणि माझं म्हणणं शासनाकडे त्यांनी विचारासाठी पाठवलेलं आहे. परंतु दुर्दैवाने या कमिटीतला एकही माणूस आमच्या बाजूने, माझ्या बाजूने उभा राहिला नाही.
शेतकरी प्रतिनिधी असलेले राजू शेट्टी आणि इतरही माझ्या बाजूने उभे राहिले नाही, कारण ते सगळे कारखान्याला सामील झालेले लोक होते. आता हे माझं म्हणणं, त्याच्या पुढे जे ठराव झाले त्याच्यामध्ये शिफारस नंबर 6 जी आहे, या 2-3 शिफारशी तुम्हाला हे दाखवून देतील की हे सगळे ऊस उत्पादक प्रतिनिधी म्हणून जे तिथं जोडलेले आहेत त्यापैकी सगळ्यांनी कारखानदाराच्या बाजूने आपलं मत नोंदलेलं आहे आणि त्याच्यामुळं प्रचंड मोठा शेतकऱ्यांचा तोटा झालेला आहे. हा जो FRP चा विषय आहे, तो FRP हा साखर कारखान्याच्या गव्हाणीमध्ये ऊस नेऊन द्यायचा आहे. म्हणजे तोडणी वाहतूक हे शेतकऱ्यांनी करायची आहे. तोडणी वाहतुकीच्या खर्चाचा हिशेब जर बघितला तर गेल्या सीझन मध्ये 1 टन ऊस तोडायला 275 रुपये आणि 1 टन ऊसाची वाहतूक करायला जवळचा आणि लांबचा सगळा सरासरी काढला तर 200 रुपये, असं 475 ते 500 रुपये तोडणी वाहतुकीचा खर्च. आणि हा तो 500 रुपये आम्ही द्यायला तयार आहोत, कारण FRPच्या कायद्यामध्येच ऊस हा कारखाना पोहोच करायचा आहे आणि त्यामुळे तोडणी वाहतुकीचा खर्च आमच्या FRPच्या बिलातनं वजा होत होता, तो आम्ही मान्य केलेला होता, कारण कायदाच तसा झालेला. परंतु या ज्या शिफारशी त्याच्या पुढे झाल्या त्यामध्ये आणखी शेतकऱ्यांचं नुकसान करण्याचं त्यांनी घाट घातला आणि तो त्यांच्या बहुमताच्या जोरावर त्यांनी मान्यही करून घेतला आणि त्याच्यामुळं आज तोडणी वाहतुकीचा खर्च 500 रुपयाच्या ऐवजी 900, 1000, 1100 रुपयापर्यंत जाऊन पोहोचला. हा सगळा तोटा केवळ या शिफारशी या लोकांनी मान्य केला त्यामुळे झालेला आहे. त्याच्यामध्ये ऊस तोडणी वाहतुकीचा खर्च आम्ही द्यायचा कबूल आहे, परंतु ऊस तोडणीचे कामगार हे त्यांच्या गावावरून आणायचे आणि काम कारखाना बंद झाल्यावर त्यांच्या गावी परत करायचे. हा जो खर्च आहे वाहतुकीचा, त्यांच्या प्रवासाचा, हा खरं म्हणजे ऊस उत्पादकाच्या वाहतूक खर्चात समाविष्ट करावा अशी शिफारस होती. आणि यावर खासदार राजू शेट्टी, दांडेगावकर, ठोंबरे यांनी समितीच्या या शिफारशी सहमत आहे असे नमूद केले. तर मी म्हणजे रघुनाथ पाटील यांनी ऊस तोडणी मजुरांची ने-आण मुकादम करीत असल्याने त्यास कमिशन दिले जाते, त्यामुळे ऊस बिलातून खर्च कमी करण्यात येऊ नये अशी आम्ही भूमिका मांडली. आता या भूमिकेमध्ये तुम्हाला आता मागे जाऊन बघावं लागेल. थोडं ती कमिटी जी आहे ती मी तुम्हाला दाखवतो. आणि या कमिटीमध्ये ही कमिटी आहे, तर या कमिटीमध्ये जे आता तिथं बघितलं की समितीची शिफारशीशी सहमत आहे म्हणणारे हे भैरवनाथ ठोंबरे आहेत. हे कोण आहेत तर खाजगी कारखाना प्रतिनिधी आहेत. समितीच्या शिफारशीशी सहमत आहे असं म्हणणारे जयप्रकाश दांडेगावकर हे कोण आहेत तर सहकारी साखर कारखाना प्रतिनिधी आहेत. आणि या समितीशी शिफारशीशी सहमत आहे म्हणणारे हे राजू शेट्टी कोण आहेत तर एक तर लोकसभा सदस्य आहेत आणि पुन्हा शेतकरी प्रतिनिधी आहेत. आता शेतकरी प्रतिनिधी राजू शेट्टी, जयप्रकाश दांडेगावकर साखर कारखाना प्रतिनिधी आणि भैरवनाथ ठोंबरे खाजगी कारखाना प्रतिनिधी हे तिघ एक मताने ही शिफारस 6 जी आहे ही शिफारस आहे. ऊस तोडणी मजुरांचे त्यांच्या जिल्ह्यातून वाहतूक सुरू होणे, ऊस वाहतूक करून आणावी लागते, तसेच कारखाना गाळप समाप्त झाल्यानंतर पुन्हा मूळ गावी नेऊन सोडावे लागते. मजुरांची ने आणण्याचा खर्च ऊस तोडणी वाहतूक खर्चात समाविष्ट करावा. यावर राजू शेट्टी शेतकरी प्रतिनिधी, दांडेगावकर सहकारी कारखाना प्रतिनिधी आणि ठोंबरे खाजगी कारखाना प्रतिनिधी हे तिघ एक मताने सांगतायत की हा खर्च शेतकऱ्यांच्या तोडणी वाहतूक खर्चात टाकावा. म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान करण्याचं काम आणि कारखानदारांचा फायदा करण्याचं काम या शिफारशीमध्ये यांनी तिघांनी केलेलं आहे. मी याला विरोध केलेला आहे, परंतु माझा एकट्याचा विरोध यांच्या पुढे चाललेला नाही आणि बहुमताच्या जोरावर तो ठराव मंजूर झाला. तसंच शिफारस 7 आहे. या शिफारशीमध्ये सुद्धा ऊस तोडणी मजुरांच्या निवासाकरता तंबू, तट्टे, बांबू, चटई, काच्या, वीज, पाणी, विमा, औषधोपचार, कोयता व त्या अनुषंगिक खर्च इत्यादींचा खर्च ऊस वाहतूक, ऊस तोडणी वाहतुकीचा खर्चात समाविष्ट करण्याकरता ही समिती सहमत आहे. आता यामध्ये सुद्धा काय होतंय तर या शिफारस 7 मध्ये खासदार राजू शेट्टी, दांडेगावकर, आव्हाड आणि ठोंबरे हे सगळे समितीशी शिफारशीशी सहमत आहे असे नमूद केले. तर रघुनाथ दादा पाटील व पृथ्वीराज जाचक यांनी सदरचा खर्च ऊस बिलातून वजावट करण्यात येऊ नये असे नमूद केले. यामध्ये काय आहे की संबंध तंबू, तट्टे, बांबू, चटई आणि कात्या यांच्या निवासाची व्यवस्था तुम्ही व्यवसाय करायला येत असता
त्यामुळे तुमच्या येण्या जाण्याचा खर्च तुम्हीच केला पाहिजे. त्याचबरोबर तुमच्या राहण्याची व्यवस्था सुद्धा तुम्ही बघायला पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन त्याच्यासाठी वीज, पाणी आणि विम्याची रक्कम ही काही कमी नाहीये. हजारो मजुरांचे विमे उतरायचे आहेत, त्यांचा प्रीमियम सगळा शेतकऱ्यांच्यावर टाकला गेला. त्याचबरोबर औषधोपचार टाकला गेला. कोयते सुद्धा आमच्याकडे खर्चात टाकले. कामावर येणारा मजूर माणूस किंवा बांगलाला येणारी बाई सुद्धा आपलं कृपा घेऊन येते. तर ही मंडळीचा हे जो काही सगळा खर्च शेतकऱ्यांच्या ऊस तोडणी वाहतूक खर्चामध्ये टाकण्याच्या शिफारशीला मान्यता देत आहे आणि समाविष्ट करण्याकरता ही समिती सहमत आहे. यावर खासदार राजू शेट्टी, दांडेगावकर, आव्हाड, ठोंबरे यांनी समितीच्या शिफारशीशी सहमत आहे असे नमूद केले. तर रघुनाथदादा पाटील यांनी आम्ही विरोध करत राहिलो. प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाजूने मी शेतकरी प्रतिनिधी असल्यामुळं मी विरोध करत राहिलो. परंतु या सगळ्यांनी त्या शिफारशी तुमच्या खर्चात टाकल्या. त्याचबरोबर ही शिफारस 9 आहे की याच्यामध्ये जर कहर झाला की हे जे हंगामी कर्मचारी आहेत, स्लिप आहेत, त्याच्यानंतर शेती मदतनीस आहेत, हे कारखाना सुरू होताना यांच्या नेमणुका केल्या जातात आणि हे सगळे सीझनल कामगार किंवा सीझनल परमनंट कामगार अशा पद्धतीचे कामगार आहेत. आणि या सगळ्यांचा पगार हा खरं म्हणजे कारखान्याने करायचा आहे, त्यांचं हे काम आहे. परंतु याच्यामध्ये सुद्धा हे सगळं याच्यामध्ये ठरवले, त्याच्यात ऊसाच्या तोटे वाहतूक खर्चात समाविष्ट करावे अशा पद्धतीची ही जी भूमिका यांनी घेतली. तर याच्यावर सुद्धा राजू शेट्टी यांनी समितीच्या शिफारशीशी सहमत आहे असे नमूद केले. याच्यावरून हे लक्षात येत आहे की या सगळा खर्च तोडणी वाहतुकीच्या खर्चात या राजू शेट्टींच्या शिफारशीमुळे झालेला आहे, सहमतीमुळे झालेला आहे. आम्ही विरोध केलेला आहे. काय इथंही म्हटलं बघा, रघुनाथदादा पाटील यांनी सदरचे अधिकारी कर्मचारी हे कारखाना प्रशासनाचा भाग असल्याने त्यांचा खर्च ऊस बिलाचा वजावट करू नये. या सगळ्या गोष्टी मी सातत्याने मांडत राहिलो. माझ्या परीने मी शेतकऱ्यांची बाजू तिथं मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु मी एकाकी राहिला पण आणि इथं शेट्टी हे शेतकरी प्रतिनिधी असून खाजगी कारखानदारांच्या सुरात सूर मिसळून ठराव बहुमताने मंजूर केले आहे. आणि त्याच्यामुळं आम्हाला या कमिटीमध्ये जवळजवळ 3 गोष्टी झाल्या की हे सगळे कामगार, हजारो कामगार, त्यांच्या बीड असेल, उस्मानाबाद असेल, काही धुळे असेल, लातूर असेल, या जिल्ह्यातून आणायचं आणि पुन्हा कारखाने बंद झाल्या त्यांना नेऊन पोहोचवायचा. प्रचंड मोठा वाहतुकीचा खर्च ऊस उत्पादकावर पडला. त्याचबरोबर त्यांचा राहण्याचा खर्च, तोडणी वाहतुकीचा, विम्याचा, औषधोपचाराचा खर्च आमच्यावर पडला. आणि कारखान्याचे हंगामी कर्मचारी जे स्लिप आहेत, जे शेती मदतनीस आहेत, त्यांचाही आमच्यावर हा खर्च पडला. आणि या सगळ्यामुळं तोडणी वाहतुकीचा खर्च 900 ते 1000 रुपयाच्या वर गेला. अशा सगळ्या प्रकारामुळे 2000 रुपयाचं प्रति टन आमचं इथं नुकसान झालेलं आहे. आणि या नुकसानीला राजू शेट्टी खासदार झाले, आमदार झाले आणि या सगळ्या कारखानदारांनी त्यांना खासदार केल्यामुळे ते त्यांच्या बाजूने बोललेले आहेत. आणि या जबाबदारीला हे सगळे मंडळी जबाबदार आहेत. याच्यामुळं काय झालं तर 3000च्या पुढे जात नाही हे लक्षात ठेवा. 2010चा 2450 हा 20ला 5000 व्हायलाच पाहिजे होता. परंतु 2010 मध्ये ज्या भानगडी झाल्या या सगळ्यामध्ये 3-4 गोष्टी आहेत आणि या सगळ्यात महत्वाच्या आहेत की इथं एक तर भाजपच्या काळामध्ये सुद्धा 6 ऑगस्ट 2019ला म्हणजे या इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या अन्न आणि नागरिक सुरक्षा मंत्रालयाने दिनांक 6 ऑगस्ट 2019 रोजी एक आणखीन GR काढला की या सरकारने सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान करायला काही केलेलं नाही. कारण त्या काळामध्ये कायदा असा होता की जो काही बेस असेल, आता 10.25% बेस आहे, त्याला जर तुम्ही 3150 रुपये भाव जाहीर केलेला आहे तर काही झालं आणि 10.25 पेक्षा किती कमी रिकव्हरी लागली तरी आज जो 3150 आहे त्याच्यात तुम्हाला कमी करता येणार नाही असा मूळचा कायदा होता. परंतु हे जे काही आता मी दाखवलं हे 6 ऑगस्ट 2019ला एक परिपत्रक काढलं आणि या परिपत्रकामध्ये हा जो 7 नंबरचा ठराव झाला की या परिपत्रकाने भाजपच्या सरकारने सुद्धा साखर कारखानदारांना जर का कमी रिकव्हरी लागली तर टू रिड्यूस द FRP प्रोपोर्शनेटली बाय ₹2.75. हे जे 2.75 येते त्यावेळेच आहे. आता हे 3.15 येईल इथं. 0.1% decreases in recovery in respect of those mills whose recovery is below 10
बट अबाव 9.5. पण त्या 9.25 जरी आम्हाला बेसिक दिला असला आणि जर का रिकव्हरी खाली लागली तर तुमचा दर कमी करण्याचा टू रिड्यूस द FRP प्रपोर्शनेटली त्या प्रमाणात FRP कमी करण्याचा अधिकार सुद्धा साखर कारखान्यांना या निर्णयाने भाजप सरकारने दिलेला आहे. त्यामुळे झाले काय तर आजकाल रिकव्हरी कमी दाखवणं आणि कमी भाव देणं याच्याकडं सगळ्या कारखानदारांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. पूर्वी ज्या कारखान्यांचे 12.5, 13, 13.5% रिकव्हरी लागत होती असे सगळे कारखाने आता 9, 9.5, 10, 10.5, 11 त्यावर कोणी रिकव्हरी दाखवायला तयार नाही. त्याचं कारण या सरकारने केलेले हे सगळे कायदे आहेत. या सगळ्यामध्ये कहर झालेला आहे की हा सगळा 5 काढला इथं हे केलं आणि त्यामुळं 2,000 रुपये प्रति टन हे आपलं इथं नुकसान झालेलं आहे. आज खताचे दर बघितले, डिझेलचे दर बघितले, मजुरीचे बघितले तर या सगळ्यामध्ये पुष्कळ वाढ झालेली आहे. आणि यामुळं आपल्याला या 2 गोष्टी आहेत आता की आमची भूमिका आहे की जे काही श्री रंगाराजन या कमिटीची शिफारस आहे, श्री रंगाराजन साहेबांच्या आधी जे आपले यशवंतराव थोरात नाबार्डचे अध्यक्ष होते त्यांनीही 2 कारखान्यातली सहकारी साखर कारखान्यातली आंतरराज्य काढून टाकावे असं सांगितलेलं होतं. त्याच्या आधी केंद्रीय साखर आयुक्त टुटेजा म्हणून होते तेव्हा त्यांनीही त्या शिफारशीमध्ये सांगितलं होतं, त्यांच्या शिफारशीमध्ये होतं की 2 कारखान्यातले आंतरराज्य काढून टाका. आणि आता सुद्धा श्री रंगाराजन यांच्या कमिटीच्या शिफारशीने हे 2 कारखान्यातले आंतरराज्य काढून टाका म्हणून सांगितलेलं आहे. परंतु कारखानदार यांचंच सरकार, हेच आमदार, हेच खासदार असल्यामुळं ही अट निघत नाही आहे. तेव्हा आपल्याला ही अट निघाली पाहिजे. याच्यासाठी उद्याच निवडणुकीमध्ये हे मतदान मला करायला पाहिजे आणि मी या संबंध शिफारशींचा पाठपुरावा करणारा गेले 40 वर्ष शेतकरी चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून आम्ही हे सगळं करत आलेलो आहे. या सगळ्या गोष्टी ही जी 65% लेवी होती ती कमी करण्यामध्ये आमचा प्रचंड मोठा सहभाग आहे. आता हे जे काही 10%, 20% राहिलेली होती त्यावेळेला 2 कारखाने 2 मध्ये एक कारखाना पेटवण्याचा कार्यक्रम झालेला होता. तेव्हा याचा सगळा इतिहास हा आहे की त्याच्यामध्ये दोन्ही बाजूने आम्ही चळवळीच्या आणि कोर्टाच्या कायद्याच्या बाजूने काम करत राहिल्यामुळं मनमोहन सिंगांच्या पर्यंत हे सगळं प्रकरण, हे सगळं आंदोलन गेल्यामुळं अत्यंत चांगल्या पद्धतीने मी मनमोहन सिंगांच्या समोर ही गोष्ट मांडल्यामुळं श्री रंगाराजन कमिटीची स्थापना झाली. त्यावेळेला मगापासून मी सांगितलं ते 2 गोष्टी आहेत. या 5 शिफारशी ज्या प्रमुख आहेत त्याच्यामध्ये साखरेवरील लेवी रद्द करणे, साखर विक्रीसाठी असलेला रिलीज मेकॅनिझम रद्द करावा हे आहे. या 2 गोष्टी कारखान्याच्या फायद्याच्या आणि म्हणून कारखानदारांनी ताबडतोब त्या दोन्ही मंजूर करून घेतल्या. परंतु या पुढच्या ज्या 3 शिफारशी आहेत याच्याबद्दल मात्र राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्याचबरोबर साखर कारखानदार आणि राजू शेट्टी हे सगळे एकत्र आल्यामुळं या शिफारशी तशाच्या तशा राहिलेल्या आहेत. 2 साखर कारखान्यामध्ये हवाई अंतराच्या अजून निघाली नाही. ज्यूटऐवजी पॉलिथन बारदान तेही अट झाली, कमी नाही झाली अशा पद्धतीनं चाललंय. आणि साखर कारखान्याला घातलेल्या ऊसापासून तयार होणाऱ्या प्रथम उत्पादनात हे जे 70% आणि 30% सांगितलं मगाशी, तर हे 70-30चा फॉर्मेशन करायची जी कमिटी आहे ती आम्ही कारखान्यात त्या कमिटीत होतो त्यावेळेला थोडाफार याच्यावर काम झालं. परंतु आता जे काही त्याच्यावर शेतकरी प्रतिनिधी नेमलेले आहेत, सरकारने कारखानदारांचं ऐकून शेतकरी प्रतिनिधी नेमलेलेच नाहीत. जे प्रतिनिधी नेमले ते प्रतिनिधी त्या कारखान्यांचंच ऐकणारे नेमले आणि त्याच्यामुळं आज आपल्याला ही जी काही कडू कहाणी झालेली आहे ती गोड ऊसाची कडू कहाणी, हे संबंध भाव काढण्याचे प्रकार जे आहेत ते झालेले आहे. तिथं जे काही आहे ऊसाशिवाय जी पिकं आहेत आपली, ही पिकं सर्वसाधारण पिकं सगळी आहेत आणि याच्यामध्ये काय आहे तर ज्वारी, बाजरी, मका ही जी काही भरड धान्य ज्याला म्हणतो ती आहेत. तूर, मूग, उडीद हे जे काही डाळवर्गीय आहेत आणि भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल, तीळ हे जे आहेत ती तेलबिया आहेत आणि कापूस आणि याच्यानंतर ऊस, हे करडई, हरभरा ही 2 पिकं गहू हे रब्बीतली आहेत.
त्याच्यामुळं ऊस आणि कापूस ही नगदी पिकं आहेत. तर या सगळ्या पिकांच्या मध्ये जे भाव दिले जात आहेत, शेतकरी का कर्जबाजारी आहे, शेतकरी का आत्महत्या करतोय. मी आतापर्यंत तुम्हाला ऊसाचा भाव सांगितला आणि ऊसाचे भाव सुद्धा 6,000 रुपयावर आज जायला आवश्यक होतं. 5,000 6,000 व्हायला पाहिजे होते, परंतु 3,000च्या वर जाऊ दिले नाहीत. त्याच्यासाठी अनेक कायदे जे शेतकऱ्याच्या हिताचे होते ते बदलले. आता इथं जे ऊसाशिवाय जी पिकं घेणारे शेतकरी आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा सरकारचं जे धोरण आहे, काँग्रेसचं धोरणही असंच होतं आणि आज भाजपचं सुद्धा असंच आहे. यामध्ये धान हे म्हणजे काही सर्वसाधारण धान म्हणजे भाताचं पीक आहे आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकारला राज्य सरकारने शिफारस केलेली असते. राज्य सरकारची जी शेतमाल भाव समिती आहे, तर ही शेतमाल भाव समिती जी आहे ती इथं राज्य शासनाने शिफारस केलेली राज्य शासनाची एक शेतमाल भाव समिती आहे आणि त्या भाव समितीने प्रति क्विंटल 21-22ला धानाची किंमत 4,019 रुपये कळवली. 1 क्विंटल धान खरेदी तयार करायला उत्पादन खर्च हा शेतकऱ्याला 4,019 रुपये येतोय आणि त्याच्यावर केंद्र सरकारचं जे CSCP किंवा कृषी मूल्य आयोग आहे, त्या कृषी मूल्य आयोगाने 1940 रुपये दिलेले. म्हणजे निम्म्यापेक्षाही उत्पादन खर्चाच्या निम्म्यापेक्षाही कमी भाव त्या सरकारने, भाजपचं सरकार आहे त्यांनी दिलेला आहे. त्याच्यानंतर 22-23ला सुद्धा राज्य सरकारने उत्पादन खर्च कळवला 4,452, पण मिळाला आम्हाला 2,040, म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी मिळालेला आहे. लक्षात ठेवा. शेतकरी कर्जबाजारी होण्याचं कारण, शेतकरी जे काही आज आत्महत्या करताय त्याचं कारण हे तथ्य आहे. लक्षात घ्या की याच्यामध्ये शेतकऱ्याला उत्पादन खर्च इतकाही भाव दिला जात नाही आणि दुर्दैवाने काँग्रेसच्याही काळात असंच होतं आणि आज भाजपच्या काळातही असंच आहे. आज जे काही निवडणुकीला समोर आलेले लोक आहेत, उभे राहिलेले लोक आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा या विषयावर कोणी चर्चा करत नाही आहे. ही दुर्दैवाची बाब आहे. हे काही केवळ धानासाठीच नाही, तुमच्याकडे ज्वारी बाजरी असेल त्याच्यातही बघा. इथं तर आता तुम्हाला हे बाजरीच्या पिकामध्ये किती नुकसान आहे बघा. 4,468 रुपये उत्पादन खर्च आहे, 2,250 मिळाले. इथं 4,233 उत्पादन खर्च आहे, 2,300 रुपये मिळाले. म्हणजे जवळजवळ क्विंटल मागे 2-2 हजार रुपयाचं नुकसान आहे. म्हणजे जर का 100 क्विंटल शेतकऱ्यांनी एखाद्या चांगल्या पद्धतीनं तयार केली बाजरी, तर 100 क्विंटल माग 100 गुणिले 2,000 म्हणजे जवळजवळ 2 लाख रुपयाचं त्या शेतकऱ्याचं नुकसान होत आहे आणि त्यामुळे ते शेतकरी कर्जबाजारी आहेत. तसंच आता भुईमुगामध्ये तसंच मोठं नुकसान आहे. उत्पादन खर्च 11,023 आहे आणि मिळाला 5,850. अर्ध्यापेक्षाही कमी भाव मिळतोय. उत्पादन खर्च इतकाही भाव मिळत नसल्यामुळं आज आपल्याला भुईमुगाचं पीक जवळजवळ नामशेष होत चाललेलं आहे. लोक सांगतात की उंदीर लागली, उशी लागली, डुक्कर लागलं, परंतु भुईमुगाला हे शासनाचं डुक्कर लागलेलं आहे आणि त्यांच्या या कर्तबगारीमुळे हे शेतकरी संबंध आपली पारंपरिक पिकं सोडून दिलेली आहेत आणि दुसरी पिकं घ्यायला लागलं. कापसाच्या शेतकऱ्यांची आत्महत्या इथं 8,649 रुपये, इथंही क्विंटल मागे 2,000 रुपये नुकसान आहे, इथंही क्विंटल मागे 2,000 रुपये नुकसान आहे. तेव्हा या सगळ्या पिकांच्या मध्ये तुम्हाला ऊसाचंही मी दाखवून याच्यामध्ये थोडा वर घ्या. इथं ऊस आहे आणि हा ऊसाचा हा जो 21-22ला 3,300 रुपये म्हणजे हे क्विंटल मध्ये भाव दिलेले आहेत. इथं 3,300 रुपये उत्पादन खर्च आहे, त्यांनी भाव दिला 2,900, म्हणजे इथं सुद्धा टनामागे 400 रुपये नुकसान आहे. इथं पुढच्या 22-23ला 3,810 रुपये दिलेला होता, पण इथं सुद्धा 2,900 दिलाय. म्हणजे जवळजवळ टनाला इथं किती 9,918 म्हणजे 900 ते 1,000 रुपये इथं कमी दिलेले आहेत. टनाला 1,000 रुपये कमी देण्याचा जो प्रकार आहे हा अत्यंत शेतकऱ्यांच्या दृष्टीने घातकी आहे. तर हे कारखानदार आणि हे सरकार हे कोणाचं आहे, कोणत्या पक्षाचं आहे, याच्या पलीकडे जाऊन हे सगळे लोक आपल्याला जो त्रास देत आहेत. हे इथं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने सुद्धा याचं आपल्या अहवालामध्ये दिलंय की हे जे आता तुम्हाला दाखवलं हे आकडे, टाटा इन्स्टिट्यूटचं म्हणणं आहे की महाराष्ट्रातल्या शेतकरी आत्महत्या या सरकारच्या या भाव देण्याच्या पद्धतीमुळं सरकार हे उत्पादन खर्च इतकाही भाव देत नाही आणि म्हणून सरकार समस्या क्या सुलझाए, सरकार यही समस्या है
ही जी काही घोषणा आम्ही दिली त्याचं कारण इथं हे आहे की सरकारनेच हे सगळं आमच्या विरोधामध्ये हे संबंध केलेलं आहे आणि याच्यामध्ये एकूण या ज्या काही राज्यकर्त्यांनी शेतीमालाच्या निर्यातीवर बंदी घातली, आयात करून तुम्हाला फुकट चारता असं दाखवलं, परंतु आता आयातीही एवढ्या महाग झालेल्या आहेत आणि या संबंध गोष्टी आयात करण्यामुळे देशाचा हा जो रुपया आहे हा अत्यंत घसरगुंडीला लागलेला आहे. या संबंध देशामध्ये स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 1 रुपया बरोबर $1 होता आणि 14 पर्यंत मनमोहन सिंग पंतप्रधान म्हणून पायउतार झाले तेव्हा 60 रुपये बरोबर $1 होता. म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून 2014 पर्यंत हा 60 रुपयाने घसरला. त्यावेळेला मोदी साहेबांनी भाषण केलं आणि मोदी साहेबांचं बरोबर होतं कारण ते विरोधी पक्षात होते, सरकारमध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग होते आणि त्यावेळेचं भाषण मला आठवतंय की मोदी म्हणाले हा कसले डॉक्टर आहेत की यांना हा आपला चलन जे रुपया आहे हा रुपया घसरतोय इतका खाली आलेला आहे, तर हा रुपया मजबूत करण्यासाठी मी प्रयत्न करेन, मला मत द्या असं म्हणून हे निवडून आले. मोदींनी सांगितलं की मी रुपया मजबूत करेन, परंतु 2014 ते 2024 या 10 वर्षामध्ये या संबंध याच्यामध्ये रुपयाची जी घसरण झाली ते आज 84 रुपयाला $1 झालेला आहे. म्हणजे 60 रुपयावरून 24 रुपये 10 वर्षात 24 रुपयाची घसरण झाली. मोदींनी सुद्धा रुपया सावरलेला नाही, उलट जास्त घसरगुंडीला लागला. आर्थिकदृष्ट्या अत्यंत कमकुवत झाला आपला देश, आर्थिकदृष्ट्या अत्यंत अडचणीत आपण चाललेलो आहोत आणि या सगळ्या रुपयाच्या घसरगुंडीमुळे गरीब माणसाला ज्याला शासनाच्या तिजोरीतून पगार मिळत नाही अशा कष्ट करून जगणाऱ्या सगळ्या माणसांना याचा त्रास सुरू झालेला आहे आणि त्याच्यामुळं या गरीबातली गरीब अधिक गरीब होत चाललाय आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालले. तर ही गरिबाची आणि श्रीमंताची दरी मिटवण्यासाठी आपल्याला मोठं काम करावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला या उद्याच्या निवडणुकीमध्ये माझ्यासारख्या शेतीमालाच्या भावाशी संबंधित जो आहे, जो मतं मागतोय किंवा त्याच्यासाठी जे आंदोलन करतोय त्याला निवडून द्या असं माझे नम्र विनंती आहे. आणि मी तुमच्या समोर एक उमेदवार म्हणून आहे, मी जे काही आतापर्यंत तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला त्याच्याबद्दल विचार करा आणि या निवडणुकीमध्ये हा जो गिफ्ट बॉक्स आहे, जी काही भेटवस्तू आमची चिन्ह आहे त्याच्यावर बटन दाबा आणि निवडून द्या, एवढंच माझी विनंती आहे. धन्यवाद.